राऊडी गणपत भाग 9. समर प्रत्येक सूचना नोंदवत होता आणि त्वरित ती अंमलात आणण्यासाठी आपल्या टीमला फोन करत होता. अखेर अजय मिश्राने विचारलं, आणि तो मुख्य साक्षीदार गणपत, त्याचा काय? समरच्या डोळ्यात एक ठाम चमक आली. तो तयार आहे. पुढच्या आठवड्यात इथे येईल. त्याची साक्ष विक्रम ठाकूरला कोपऱ्यात गाठेल. बाकीचा खेळ मी बघेन. अजय मिश्राने गंभीरपणे मान हलवली. ठीक आहे, पण त्याचं रक्षण तुझ्या हाती आहे. जर त्याला काही झालं तर आपल्याला हा केस धोक्यात येऊ शकतो. समरने निर्धाराने उत्तर दिलं. जोपर्यंत मी जिवंत आहे, गणपतच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्या क्षणी दोघांनाही माहिती होतं की हा केस फक्त कायदेशीर लढाई नव्हती. ही होती न्याय आणि अन्याय यांच्यातली अंतिम टक्कर. पुढच्या आठवड्यात सुनावणी सुरू होणार होती आणि माधवपूरमध्ये हळूहळू तणावाचं सावट पसरू लागलं होतं. त्या रात्री समर परत घरी आला तेव्हा दरवाजावर बेल वाजली. दार उघडल्यावर अनिता उभी होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. निशाला तिचे आजी आजोबा घेऊन गेले आहेत. काही दिवसांसाठी मी तुला भेटायला आले. ऐकलं, तू मुंबईहून परत आलास? समरने थकलेला पण ठाम चेहरा करत तिला बसायला सांगितलं. दोघेही शांतपणे काही क्षण बसले. शेवटी समरने आवाजात जडपणा आणून सांगितलं, गणपत साक्षीला तयार आहे, पण त्याने 50 लाख रुपये मागितले आहेत. 25 लाख आधी, 25 लाख साक्षी नंतर. अनिता स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यांत संशय आणि काळजी दाटून आली. काय? एवढा मोठा सौदा? समर, तुला नाही का वाटत हा माणूस विश्वासघात करू शकतो? त्याला ना तुझ्या दुःखाशी ना न्यायाशी काही देणं घेणं आहे. त्याला फक्त पैशाशी मतलब आहे. समरने तिच्याकडे ठाम नजरेने पाहिलं. मला माहिती आहे अनिता, पण माझ्याकडे पर्याय नाही. गणपतशिवाय केस अडकेल. मी ठरवलंय, विक्रम ठाकूर सुटू नये. अमिषासाठी, पवनसाठी आणि माधवपूरसाठी. अनिताने त्याच्या हातावर हात ठेवला. तिचा आवाज काळजीने आणि ममता मिसळलेल्या निर्धाराने भरला होता. समर, मला माहिती आहे तू योग्य मार्गावर आहेस, पण काळजी घे. पैशांचा खेळ धोकादायक असतो आणि गणपतसारखे लोक कोणत्याही क्षणी पलटी मारू शकतात. सावध राहा. तुला न्याय मिळवायचा आहे, पण स्वतःला गमावून नव्हे. समरने एक हलकं स्मित केलं, पण डोळ्यांतून जिद्द स्पष्ट दिसत होती. मी वचन देतो अनिता, हा लढा शेवटपर्यंत लढेन आणि जिंकून दाखवेन. 2 दिवसांच्या धावपळी, फोन कॉल्स आणि जुने ओळखीचे वापरून समरने अखेर 25 लाख रुपयांची सोय केली. एवढी रक्कम एकदम जमवणं सोपं नव्हतं, पण त्याला माहीत होतं की या पैशांमुळे त्याच्या केसचा सर्वात महत्त्वाचा दुवा, गणपत, त्याच्या बाजूला येणार आहे. त्या सकाळी समरने एक मोठी काळी ब्रीफकेस हातात घेतली आणि गाडीनं मुंबईच्या गणपतच्या घराकडे निघाला. रस्त्याच्या धुळीतून गाडी सरकत असताना त्याच्या मनात फक्त एकच विचार होता. हा सौदा झाला की विक्रम ठाकूरसाठी पळायचा एकही रस्ता उरणार नाही. गणपत एका जुन्या गजबजलेल्या चाळीत राहत होता. गॅलरीत कपडे वाळत घातलेले, खालच्या गल्लीमध्ये चहाचा वास आणि बाजूला गुटखा चघळणारे बेफिकीर तरुण, हे सगळं समरला परिचित होतं. गणपत दरवाजापाशी उभा होता. त्याने समरला पाहताच एक बनावट उत्सुकतेचं हास्य दिलं. आला का बॉस? पैसे आणलेत ना? त्याने हसत विचारलं. समरने शांतपणे ब्रीफकेस पुढे केली. गणपतने ते आपल्या जाड बोटांनी घट्ट पकडलं आणि खोलीत आत नेऊन लोखंडी कपाटासमोर ठेवले. हळूहळू लॉक उघडून त्याने झाकण उचललं. चमचमणाऱ्या नोटांचे गड्ढे पाहून त्याच्या डोळ्यात एक वेगळा स्टेज आला होता. त्याने थोडं नोटांना हात फिरवून पाहिलं, जणू काही तो त्यांचा गंध घेत होता. वाह बॉस, मन प्रसन्न झालं. असं कॅश एकदम पाहायला मिळालं, तेही इतकं स्वच्छ आणि ताजं. मजा आली. गणपतने नकली विश्वासाने समरकडे पाहत म्हटलं, चल मग ठरलं. आपण उद्या सकाळी लवकर निघू. मुंबईहून माधवपूरला जायला बराच वेळ लागेल आणि मी थोडी तयारी करून ठेवतो. समरने मान डोलावली. ठीक आहे, मी उद्या पहाटे येतो. आणि तो तिथून निघून गेला, आपल्या मिशनची अर्धी भाजी जिंकली असं मानून. पण समरच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना गणपतच्या चेहऱ्यावरचं हास्य हळूहळू बदललं. त्याने पटकन कपाटाचं दार बंद केलं, लॉक लावला आणि चावी गादीखाली लपवली. पैशांचा तो गठ्ठा आता त्याच्या डोक्यात वेगळीच नशा चढवत होता. 50 लाख ठरलं होतं, अर्धं आत्ताच मिळालं. आता उरलेलं मिळेपर्यंत हा भोळा समर माझ्या मागे फिरला पाहिजे. आणि प्रवासात थोडं मसाला नसेल तर काय मजा. त्याला चिडवायला, त्रास द्यायला हवं. बघूया माधवपूरच्या वाटेत किती वेळा त्याचा पारा चढवता येतो. त्याच्या मनात खट्याळ योजना तयार होऊ लागल्या. कधी मुद्दाम उशीर करून बसवणं, कधी खोट्या मागण्या करणं, कधी साक्षीवरून उलटसुलट बोलणं.
गणपतला माहीत होतं, पैशाची गरज असलेल्या माणसाला त्रास देण्याची मजा वेगळीच असते आणि आता ती मजा त्याला चाखायची होती. सकाळी 6च्या सुमारास समर गणपतच्या चाळीपाशी गाडी घेऊन पोहोचला. त्याने दार ठोठावलं, पण आतून काहीच आवाज आला नाही. पुन्हा 2दा ठोठावल्यावर दार हळूहळू उघडलं. गणपत अंगात अर्धवट बनियन, डोळे अर्धे मिटलेले आणि हातात अजूनही पेला होता. "अरे, एवढ्या सकाळी कुठे राडा करतोस रे? अजून मी झोपेतच होतो." समरने चिडून घड्याळ दाखवलं. "गणपत, 6 वाजलेत, तुला कालच की लवकर निघायचंय." गणपतने डोळे चोळले, जांभई दिली आणि म्हणाला, "अरे हो, पण आधी नाश्ता तर करू. उपाशी पोटी प्रवासाला निघालो तर पोट कडाडेल." गाडी रस्त्यावर निघाली, पण 5 मिनिटातच गणपतने ओरडून सांगितलं, "थांब थांब, इकडेच जगप्रसिद्ध वडापाव मिळतो. खाल्ल्याशिवाय मी पाऊल पुढे टाकणार नाही." नाईलाजाने गणपतने गाडी स्टॉलजवळ लावली. गणपतने 2 नाही तर 4 वडापाव मागवले. त्यावर पुन्हा मसालेदार चटणी लावून खाताना त्याचा तोंड भरून आवाज येत होता. त्याने चहा घेतला. एक घोट घेता चहा ओतला. अरे बापरे, चहा तर अगदी मुंबई लोकलसारखा गच्च भरलेला आहे. आणि तो मोठ्याने हसला. समर गाडीच्या बोनेटला टेकून उभा होता. त्याच्या डोळ्यात चीड होती, पण तो शांत राहिला. प्रवास सुरू झाला. गाडी एक्सप्रेस हायवेवर लागली. गणपत मागच्या सीटवर पसरून बसला, ब्रीफकेस जवळ हात ठेवून. थोड्या वेळाने तो म्हणाला, "समर भाई, एक गोष्ट सांगू का? मला मागच्या सीटवर झोप लागत नाही. ड्रायव्हरच्या बाजूला बसलो की छान झोप येते." समरने नाखुशीने गाडी थांबवली आणि सीट बदलली. पण गणपतला झोप यायची कुठे? तो रेडिओ ऑन करून मोठ्याने गाणी गाऊ लागला. एकदम नकली आवाजात लता मंगेशकरची नक्कल करत म्हणाला, "लग जा गले की फिर ये हसी रात हो न हो." आणि लगेच स्वर बदलून किशोर कुमारच्या स्टाईलमध्ये ओरडला, "ऐसी रात नाय." समरने कपाळावर हात मारला. पुण्याच्या पुढे जाताना गणपतने पुन्हा मागणी केली, "अरे थांब जरा, एक ओळखीची जागा आहे. तिथे दारू मिळते भारी. एक छोटा घेऊन निघूया, प्रवास मस्त जाईल." समरने रागाने स्टिअरिंग घट्ट पकडलं. "गणपत, लक्षात ठेव, तू माझा महत्त्वाचा साक्षीदार आहेस. जर दारू पिलीस तर माझी सगळी केसच बुडेल." गणपतने थोडं ओठ पाडून म्हटलं, "अरे रे, एवढं काय करतोस? मी वचन देतो, कोर्टात शुद्धीतच जाईन. पण प्रवासात थोडी मजा हवी ना." समर काहीच बोलला नाही, फक्त गाडी वेगाने पुढे न्यायला लागला. गणपत अधूनमधून म्हणायचा, "थोडा हवेचा झोत येऊ दे रे, काच खाली कर." 5 मिनिटांनी, "अरे रे, धूळ येतेय, काच वर कर." पुन्हा, "गाणं लाव." "नाही, हे नको, दुसरं गाणं लाव." आणि मध्येच, "भूक लागलीये रे, थांब जरा, इथली भजी भारी मिळते." समरला सतत ब्रेक मारत, गाडी चालवत आणि गणपतच्या चाळ्यांना तोंड द्यावं लागत होतं. त्याचा संयम तुटण्याच्या बेतात होता. संध्याकाळ जवळ येत होती. माधवपूर फक्त 2 तासांवर होतं. गणपतनी खिडकीबाहेर पाहिलं आणि हसत म्हणाला, "समर भाई, तुला माहितीये का, तू पोलीस असलास तरी मी तुला माझा ड्रायव्हर बनवलंय. काय भारी कॉम्बिनेशन ना? गाडी माझ्या ताब्यात आणि पोलीस माझ्यासोबत." समरने ब्रेक दाबला. गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्याने रागाने गणपतच्या डोळ्यात पाहिलं. "गणपत, जास्त पाण्यात जाऊ नकोस. हे लक्षात ठेव, तुला मी पैशासाठी नाही तर न्यायासाठी सोबत घेऊन चाललोय. जर कुठलीही उलटीसुलटी हरकत केलीस तर तुला कायदा कसा धडा शिकवतो ते तुला कळेल." गणपत काही क्षण गप्प झाला. मग नकली हसत म्हणाला, "अरे रे, इतकं काय रागवतोस? मी तर थट्टा करत होतो. चल, पुढे जाऊया." संध्याकाळची वेळ होती. गाडी आता उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोहोचली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हाय मास्ट लाईट्स लावलेले होते. मध्येच एक मोठं बोर्ड होतं, "उत्तर प्रदेशमध्ये आपले स्वागत आहे." पण स्वागतापेक्षा तिथे कडक नाकाबंदी होती. 10-12 पोलीस रायफल घेऊन उभे होते. प्रत्येक गाडी थांबवली जात होती आणि तपासली जात होती. समरची गाडी पोलीस जीप असल्यामुळे त्यानं थोड्या आत्मविश्वासाने पुढे नेली. पण एक कॉन्स्टेबलने हात उंच करून थांबवलं. "साहेब, चेकिंग सुरू आहे. कृपया गाडी बाजूला लावा." समरने गाडी बाजूला लावली आणि आपला IPS आय कार्ड काढून दाखवलं. कॉन्स्टेबलने आदरानं सलाम केला. "ठीक आहे सर, तुम्ही पुढे जाऊ शकता. पण एक विचारू का, मागच्या सीटवर जो आहे तो कोण?" कॉन्स्टेबलच्या प्रश्नावर समर काही उत्तर देतो तोच गणपत मोठ्या आत्मविश्वासाने खिडकीतून मान बाहेर काढून ओरडला, "हा माझा कायद्याने लग्न केलेला नवरा आहे. मी हिची बायको आहे." क्षणभर सगळे पोलीस थबकले. त्यांच्याकडे पाहून गणपत अजून जोरात म्हणाला, "होय, हाच माझा संसार आहे. मी पुण्याचा गणपत आणि हा माधवपूरचा समर. आमची जोडी जगात भारी आहे." कॉन्स्टेबल आणि आसपासचे 2-3 पोलीस आपसूक हसू आवरू शकले नाहीत. एक जण तर म्हणाला, "साहेब, ID तर खरा दिसतोय, पण बायकोची एंट्री ही नवीनच आहे." समरचा चेहरा रागानं लाल झाला. त्यानं हळू आवाजात गणपतला झापलं, "गणपत, पुरे झाल्या तुझ्या थट्टा.
अजून एक शब्द बोललास तर इथेच उतरवतो तुला. पण गणपत काही दडपणात येणारा नव्हता. तो नकली रागात म्हणाला, अरे काय करतोस? लग्न झालंय म्हणून बायकोला सोडून देशील का? ह्याला म्हणतात बेईमान पती. आता आजूबाजूचे पोलीस अगदी फिदी फिदी हसू लागले. त्यातल्या एकानं समरला डोळा मारत म्हटलं, सर, जोडी खरंच एकदम मस्त आहे. तुम्ही जाताना मिठाई घेऊन जा, आमच्या बाजूनं आशीर्वाद. गाडी पुढे निघाली, पण समरच्या मनात संतापाचं वादळ होतं. त्यानं स्टिअरिंग घट्ट पकडलं आणि गाडी वेगात टाकली. पण गणपत मागे बसून अजूनही त्याच्या थट्टा सुरूच ठेवत होता. अरे समर भाई, तू खरंच बायकोसारखं भांडतोस. कधी राग, कधी शांतता, अगदी घरगुती नाट्य आहे रे आपलं. थोड्या वेळानं म्हणाला, तुला माहितीये का, लग्न झालंय म्हणून आता मी तुला माहेराला नेणार आहे. आधी मुंबई होतं तुझं माहेर, आता माधवपूर म्हणजे तुझं सासर. मध्येच एका ढाब्यावर थांबून त्याने वेटरला म्हणालं, अरे जरा मस्त पनीर बनव, माझी बायको फार चोखंदळ आहे खाण्यात. समरने दातोट चावले, पण काही बोलला नाही, कारण त्याला माहीत होतं गणपत जितका बोलतो तितकं प्रत्युत्तर देणं म्हणजे आणखी वाद ओढवून घेणं. रात्र जवळ येत होती. समरने गाडी हायवेवर वेगाने चालवली. तो अचानक गाडी थांबवून मागे वळला आणि गणपतच्या डोळ्यात डोळे घालून बोलला, गणपत, तुला हे सगळं विनोद वाटतंय, पण लक्षात ठेव, माधवपूरला पोचल्यावर तुला कोर्टात साक्ष द्यायची आहे. जर त्याआधी अजून काही वेडपड प्रकार केलेस तर तुला साक्षीदार म्हणून नव्हे तर आरोपी म्हणून उभं करीन. गणपत काही क्षण गप्प झाला. मग खांदे उडवून हसत म्हणाला, अरे अरे, एवढं सिरियस कशाला होतोस? थोडी मजा करावी म्हणून केलं. बरोबर, पुढचं बाकी शांततेत होईल. पण समरला माहीत होतं, गणपतच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःला फसवणं. रात्री उशिरा समर आणि गणपत माधवपूरला पोचले. शहरात प्रवेश करताना समरच्या मनात एकदम जुन्या आठवणी डोकावल्या. बायकोचा मृत्यू, ठाकुरांचा दहशतीचा काळ, लोकांच्या डोळ्यातलं भय. तो जरा गंभीर झाला. पण त्याच्या बाजूला बसलेला गणपत मात्र वेगळ्याच दुनियेत होता. गणपत खिडकीतून पाहत म्हणाला, अरे वा, हेच का तुझं माधवपूर? भारी गाव दिसतंय. पण रे बाबा, थोडं बेकारच आहे. मुंबईसारखं चमकधमक नाहीये. बरं झालं मी आलो, थोडा रंगत आणीन. समरने काहीही उत्तर दिलं नाही. समरने विचार केला, गणपतला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. बाहेर ठेवलं तर ठाकूरचे माणसं त्याच्यावर हल्ला करतील, आणि कुठल्याही स्वस्त हॉटेलमध्ये ठेवलं तर हा माणूस पळून जाईल. शेवटी त्याने ठरवलं, गणपतला आपल्या बंगल्यातच ठेवावं. गणपत बंगल्यात पाऊल ठेवताच डोळे विस्फारून म्हणाला, वा रे वा, भारी आहे तुझं घर, मस्तच आहे. हा हॉल बघ, एकदम फिल्मी सेटसारखा आहे. ऐक, इथे मी रात्री डान्स केला तर शेजारी येऊन बघतील का? बंगल्यात पोचल्यावर समरने नोकरांना आदेश दिले, वरच्या मजल्यावरची खोली मोकळी करा. गणपत इथे राहील. जेवणापाण्याची नीट सोय करा, पण लक्ष ठेवा, याने कुठला गोंधळ घालू नये. गणपत लगेचच खुर्चीत पाय पसरून बसला. अरे वा, हीच ना ती VIP ट्रीटमेंट, राजाला शोभेल अशी. आता मला वाटतंय कोर्टात साक्ष द्यायला नको, इथेच मस्त बसून राहिलं तरी चालेल. समरच्या कपाळावरच्या रेषा अजूनच गडद झाल्या, पण त्याने राग आवरला आणि फक्त एवढा म्हणाला, गणपत, तुला इथे विश्रांती घ्यायची आहे. उद्या आपल्याला कोर्टात तयारी करायची आहे. गणपतला वरच्या खोलीत सोडून समर खाली येऊन लॉनमध्ये थोडा रिलॅक्स होत बसला होता. तेवढ्यात अनिता आली. तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित होतं, पण डोळ्यांमध्ये काळजी स्पष्ट दिसत होती. समर तिला पाहून उठला. अनिता, तू आलीस? निशा कशी आहे? छान आहे, मी तिची नीट काळजी घेतेय, काळजी करू नकोस. अनिताने हलके हसत उत्तर दिलं. समरच्या ओठांवर कृतज्ञतेचं स्मित उमटलं. खरंच थँक्स अनिता, तुझ्याशिवाय हे सगळं शक्य झालं नसतं. निशा माझ्या श्वासासारखी आहे आणि तू तिचं रक्षण केलंस. नाही. अनिताने फाईल टेबलावर ठेवली. तिच्या नजरेतलं गंभीरपण मात्र लपलं. पण समर, तुझ्यासोबत आलेला हा गणपत, त्याचं वागणं वेगळंच वाटतंय. कोर्टात जर त्याने काही गोंधळ घातला तर संपूर्ण केसवर परिणाम होईल. समरने खोल श्वास घेतला. मलाही ह्याचीच भीती आहे. प्रवासभर तो वेडेवाकडे विनोद करत होता. पोलिसांकडे तर म्हणाला, ही माझी बायको आहे. तू कल्पना कर अनिता, जर ह्याने असलं काहीतरी न्यायालयात केलं तर विक्रम ठाकूर त्याचा पुरेपूर फायदा घेईल. मग आपली सगळी मेहनत वाया जाईल. समरच्या आवाजातली अस्वस्थता स्पष्ट होती. त्याला स्वतःवर विश्वास होता, पण गणपतवर नाही. अनिता हळूच त्याच्याजवळ आली. तिचा स्वर शांत आणि संयमी होता. समर, लक्षात ठेव, तुझा राग हाच तुझा शत्रू ठरू शकतो. गणपतला त्रास द्यायची सवय आहे, पण त्याला तुझं संतुलन बिघडवायचे आहे. तू संयम राख. त्याला नीट समजावून सांग की कोर्टात काय बोलायचं आणि कसं बोलायचं. यावेळी रागाने नाही तर बुद्धीने विजय मिळवायचा आहे.
समर काही क्षण गप्प राहिला. मग तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे म्हणाला, तू बरोबर आहेस अनिता, मला संयम ठेवायलाच लागेल. पण विश्वास ठेव, यावेळेस विक्रम ठाकूर वाचणार नाही. सत्याच्या जोरावर आपण त्याला संपवणारच. मला एवढंच ऐकायचं होतं. आता मला खात्री आहे तू जिंकशील. दुसऱ्या दिवशी सकाळी समर उठला तेव्हा बंगल्यात विचित्र आवाज येत होते. कधी तबल्यासारखा घडाम धडाम, कधी नकली गाण्याचा बेसूर सूर. तो हॉलमध्ये गेला तर काय बघतो, गणपत फक्त टॉवेल लपेटून लावडीच्या स्टेप्स करत होता. हातात समरचा झाडू घेतलेला आणि त्याला माईकसारखं धरून गात होता, आला रे आला गणपत आला. समरचा पारा चढला. गणपत, ही काय वेडेपणा आहे? गणपत मस्त स्मित हास्य करत म्हणाला, अरे समर भाई, सकाळी मूड फ्रेश करायला नाच गाणं हवं. आणि बघ, मी बायकोसमोर परफॉर्म करतोय, तुला हसू तरी येत नाही. समरने कसाबसा त्याला थांबवलं आणि किचनमध्ये गेला. नाश्ता तयार करून जेवायला बसला तर गणपत त्याच्या शेजारी येऊन म्हणाला, वाह, पराठे बनवलेस, मला पण दे, पण जरा जास्त लोणी टाक, मला नुसता पराठा नाही गिळत. समरने प्लेटमध्ये वाढलं, पण गणपत एक घास घेतो आणि चेहरा वाकडा तिकडा करून म्हणतो, अरे बापरे, इतकं बेचव, मुंबईतल्या इडलीवाल्या बाईकडून शिकायला पाहिजे तुला. काय स्वयंपाक करतोस रे तू? समरने दात ओठ चावले, पण काही उत्तर दिलं नाही. दिवसभर गणपत असंच काही ना काही करून समरला चिडवत राहिला. कधी बंगल्याच्या खिडकीतून लोकांना हाक मारून म्हणायचा, अहो, मी समरची बायको आहे, भेटायला या. कधी समरच्या टेबलावर बसून त्याची कागदपत्र उलटीपालटी करायचा, तर कधी अचानक विचारायचा, ऐक, कोर्टात मी साक्ष दिली तर मला हिरो बनवणार ना? माझ्यावर पिक्चर काढशील का? समरच्या मनातला राग जणू ज्वालामुखीप्रमाणे उसळत होता, पण त्याला माहीत होतं, गणपतची साक्ष हीच महेंद्र ठाकूरला संपवण्यासाठी सर्वात मोठं अस्त्र आहे. म्हणून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःलाच पुटपुटला, थोडे दिवसच आहेत समर, थोडे दिवसच सहन कर, कारण न्यायाचं वजन या माणसाच्या थट्टेपेक्षा मोठं आहे. माधोपूरला आल्यानंतरचे 2 दिवस समरसाठी खूप कठीण गेले. गणपतचा स्वभाव असा की त्याला शिस्त, नियम किंवा गंभीरपणा मुळी कळतच नव्हता. कधी तो बंगल्याच्या गेटवर बसून लोकांना आवाज द्यायचा, या वा, मी साक्षीदार आहे, मला बघायला या. कधी अचानक समरच्या ऑफिसमध्ये शिरून कागदपत्र चाळायचा, तर कधी अंघोळ करताना मोठ्याने गाणी ओरडायचा. समरच्या संयमाचा कस लागला, पण त्याने स्वतःला वारंवार आठवण करून दिली, याची साक्षच माझं सर्वात मोठं हत्यार आहे. न्याय मिळवण्यासाठी मला हे सहन करावंच लागेल. दरम्यान महेंद्र ठाकूर आणि विक्रम ठाकूरला गणपत समरच्या संरक्षणाखाली असल्याचं कळलं. त्यांना चांगलंच उमगलं होतं. जर गणपत कोर्टात बोलला तर त्यांचा संपूर्ण खेळ उघड होईल. पण समरभोवतीचं सुरक्षा कवच एवढं मजबूत होतं की थेट हल्ला करणे शक्यच नव्हतं. गणपत समरच्या बंगल्यात राहतोय हे जेव्हा महेंद्र ठाकूरच्या कानावर आलं तेव्हा तो संतापून गेला. त्याचा विश्वासू माणूस धावतच आला आणि म्हणाला, भाई, तो गणपत समरच्या छत्राखाली आलाय. रोज पोलीस त्याच्या भोवती असतात, त्याच्यावर हात घालणं शक्यच नाही. महेंद्रच्या डोळ्यात राधाची ज्वाला पेटली. त्याने टेबलावर मूठ आपटली. अरे, हा गणपत जर कोर्टात तोंड उघडला तर आपल्या वर्षानुवर्षांच्या साम्राज्याला धक्का बसेल. पण समरला हे कळत नाही की मी पैशाने, ताकदीने आणि राजकारणाने केस वाकवू शकतो. त्याचा आवाज ऐकून बाजूला बसलेला विक्रमही खदखदून हसला. भाऊ, हा समर पोलिसी ताकदीवर उड्या मारतोय, पण कोर्ट म्हणजे आपलं रणांगण आहे. आपण न्यायालयात असं वातावरण निर्माण करायचं की जजलाही वाटेल, मी त्या दिवशी माधोपूरमध्ये नव्हतोच. त्या रात्री ठाकूर बंगल्यात मोठी बैठक झाली. त्यांचे खास वकील रामेश्वर सिंग, जो राज्यात केस पिरगळणारा मास्टर म्हणून ओळखला जायचा, तो खास बोलावण्यात आला. महेंद्रने त्याला संपूर्ण गोष्ट सांगितली. गणपत काय सांगू शकतो, समरने कोणते पुरावे गोळा केले आहेत आणि कोर्टात कोणते मुद्दे उभे राहू शकतात. रामेश्वर सिंगने सिगारेटचा झुरका घेत शांतपणे मान हलवली. भाई, पुरावे खरी गोष्ट सांगतात असं तुम्हाला वाटतं, पण न्यायालयात पुरावा टिकवायचा असेल तर त्याची पडताळणी करावी लागते. आपण खोटं इतके खरेसारखं दाखवू की समरचे पुरावे कमकुवत वाटतील. पुढील काही दिवसांत मोठ्या चातुर्याने काम सुरू झालं. विक्रम ठाकूर त्या दिवशी शहराबाहेर होता हे सिद्ध करण्यासाठी हॉटेल रजिस्टरमध्ये खोटी नोंद घालण्यात आली. एका 5 तारांकित हॉटेलच्या मॅनेजरला मोठी लाच देऊन त्या तारखेला विक्रमचा बनावट साईन घालण्यात आला. मोबाईल लोकेशन रिपोर्ट बदलण्यासाठी टेलिकॉम कंपनीतील एका टेक्निशियनला विकत घेण्यात आलं. त्या दिवशीचं लोकेशन डेटा फेरफार करून दाखवलं गेलं की विक्रम 100 किलोमीटर दूरच्या शहरात होता.
जुन्या नातेवाईकांना आणि पैशाच्या हव्यासाने तयार झालेल्या काही गुंडांना समजावून सांगितलं गेलं. कोर्टात फक्त एवढं म्हणायचं की विक्रम साहेब त्या दिवशी तुमच्यासोबत होते. सगळे तयार झाल्यावर रामेश्वर सिंग पुन्हा बंगल्यात आला. त्याने पुराव्यांचा गड्डा टेबलावर ठेवला. भाई, आता कोर्टात काय होणार ते पहा. गणपत काहीही बोलेल, पण आमचे पुरावे आणि साक्षीदार यांच्यासमोर त्याचा आवाज हवेतील धुरासारखा उडून जाईल. महेंद्रने सिगारेट पेटवत हसत विक्रमकडे पाहिलं आणि म्हटले, समरला वाटतंय की तो न्याय आणेल, पण आपण न्यायालाच विकत घेतलंय. कोर्टात आपला विजय पक्का आहे. विक्रमने आत्मविश्वासाने मान हलवली. भाऊ, यावेळी आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. गणपत सारखा वेडा माणूस समरला संकटात पाडेलच. समरला मात्र आधीच अंदाज आला होता की ठाकूर भाऊ आपला प्रभाव वापरून खोटं सगळं उभं करतील. म्हणूनच त्याने सरकारी वकील अजय मिश्रासोबत अनेक तास बसून केसची तयारी केली होती. अजय मिश्रा एक अत्यंत हुशार आणि अनुभवी वकील होता. तो नेहमी समरला सांगायचा, सत्याला वेळ लागू शकतो, पण ते उघड होणारच. आपल्याला प्रत्येक पुराव्याची तार्किक साखळी जुळवायची आहे. समरने घटनास्थळाचे फोटो, मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मोबाईल लोकेशन रिपोर्ट्स आणि इतर प्रत्यक्षदर्शींची विधानं एकत्र केली होती. त्याला माहीत होतं की विरोधक खोटं उभं करतील, पण त्याच्या फाईलमध्ये पुरावे एवढे मजबूत होते की काहीतरी तरी त्यांचं नाटक उघड करेल. 2 दिवस गेले. गणपतने सतत गोंधळ घालून समरचं डोकं उठवलं होतं. तरीही समर त्याच्यावर तावातावाने ओरडला नाही. त्याला फक्त एकच ध्येय डोळ्यासमोर होतं, न्याय मिळवायचा आहे. माझ्या बायकोचं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. शेवटी तो दिवस उजाडला. केसची सुनावणी सुरू होणार होती. माधवपूरच्या सत्र न्यायालयात भारी गर्दी जमली. एका बाजूला ठाकूरांचे बळकट वकील आणि त्यांचे समर्थक, तर दुसऱ्या बाजूला समर, सरकारी वकील अजय मिश्रा आणि एकटाच गणपत, जो अजूनही मस्तीच्या मूडमध्ये होता. गणपतने कोर्टात पाऊल टाकतानाच समरकडे बघून कुजबूज केली. बापरे, मी आता हिरो होणार. उद्या माझं इंटरव्ह्यू टीव्हीवर येईल. समरने डोळे मिटले आणि मनात म्हटलं, देवा, या माणसाची जीभ कोर्टात खरी गोष्ट बोलेल एवढीच माझी प्रार्थना आहे. माधवपूरच्या जिल्हा न्यायालयासमोर त्या सकाळी काहीसा अस्वस्थ करणारा ताण पसरला होता. पहाटेपासूनच पोलीस तैनात होते. लोखंडी बॅरिकेड्स उभारलेले होते आणि गर्दीच्या डोळ्यात एक प्रकारची आतुरता होती. सगळ्यांना माहिती होतं, आजचा दिवस वेगळा ठरणार आहे. लोकांच्या कुजबुजीतूनच वातावरण अधिक जड होत चाललं होतं. कुणी म्हणत होतं, आज ठाकूरांचं काय होणार ते बघायला मिळेल, तर कुणी आत्मविश्वासाने म्हणत होतं, अरे काही होणार नाही, ठाकूरांना कोणी पाडूच शकत नाही. 10:30 वाजता अचानक सायरनचा आवाज घुमला आणि गर्दी ढवळून निघाली. काळ्या काचेच्या महागड्ड्या गाड्यांचा ताफा हळूहळू न्यायालयाच्या प्रवेशद्वारापाशी थांबला. सर्वात पुढे काळी फॉर्च्युनर, तिच्यावर खाजगी झेंडा फडकत होता. दार उघडलं आणि त्यातून उतरला महेंद्र ठाकूर. अंगावर रेशमी कुर्ता, खांद्यावर पांढरी शाल आणि सोन्याच्या अंगठ्यांनी चमकणारा हात. त्याच्या चालण्यात एक प्रकारचा राजेशाही थाट होता. जणू तो आरोपी म्हणून नव्हे, तर एखाद्या सभेचा मुख्य पाहुणा म्हणून न्यायालयात आला आहे. गर्दीतले काही लोक नतमस्तक झाले, हात जोडले. महेंद्रने हसत मान हलवली आणि लोकांवर आपली सत्ता अधोरेखित केली. त्याच्या मागे विक्रम शांत चेहऱ्याने पुढे आला, पण त्याच्या डोळ्यात मात्र कपटी क्रौर्य चमकत होतं. त्या राजेशाही ताफ्याच्या उलट दृश्य समोर आलं तेव्हा गर्दीला हसू आलं. एका साध्या पोलीस जीपमधून समोर उतरला, नेहमीप्रमाणे ताठ उभा राहणारा, गंभीर चेहऱ्याचा. त्याच्या शेजारी गणपत, डोक्यावर गांधी टोपी, अंगावर खादीचा सदरा, ओठांवर कायमस्वरूपी खट्याळ हास्य. गर्दीकडे हात हलवत तो मोठ्याने ओरडला, जय महाराष्ट्र, पहा पहा, मी आलो न्यायालयात. पत्रकारांचे कॅमेरे चमकले, लोकांनी हशा केला. समरने संतापाने त्याच्याकडे वळून कुजबुजलं, गणपत गप्प बस नाही तर. पण गणपत डोळा मारत म्हणाला, अहो समर बाबू, थोडं पब्लिक रिलेशन मॅनेज करू द्या की. आत कोर्टात वातावरण तणावाने ओसंडून वाहत होतं. गॅलरीत पत्रकार, नागरिक आणि भीतीने थरथरणारे साक्षीदार बसलेले होते. अनितासुद्धा प्रेक्षकांमध्ये बसली होती. तिच्या मनात एक प्रकारची अनामिक भीती दाटून आली होती. कोर्ट रूममध्ये क्षणभर शिस्त पसरली, कारण न्यायमूर्ती अरविंद प्रसाद प्रवेशले. त्यांच्या कठोर नजरेनं सगळ्यांना क्षणभर शांत केलं. ऑर्डर, ऑर्डर इन द कोर्ट. त्यांचा गडगडणारा आवाज संपूर्ण सभागृहात दणाणला. ठाकूरांच्या बाजूला रामेश्वर सिंग उभा होता, शहरातील सर्वात महागडा वकील. काळ्या कोटात नितळ दिसणारा, पण डोळ्यात कपटी चमक.
त्याचा आत्मविश्वास इतका प्रखर होता की तो आधीच विजय साजरा करत असल्यासारखा दिसत होता. महेंद्रने डोळ्यांनीच त्याला इशारा केला, जिंकायलाच पाहिजे, आणि रामेश्वरने मान हलवत ती हमी दिली. दुसऱ्या बाजूला प्रवेश केला सरकारी वकील अजय मिश्रा याने. उंच, ताठ उभा राहणारा, चालण्यात अविश्वसनीय आत्मविश्वास. त्याच्या डोळ्यात जणू तलवारीची धार होती. फाईल हातात घेत तो उभा राहिला आणि आवाजात ठामपणा आणत म्हणाला, माय लॉर्ड, आज मी या न्यायालयासमोर सिद्ध करणार आहे की आरोपी विक्रम ठाकूर आणि त्याचा परिवार या शहराच्या रक्ताने हात रंगवून बसलेले आहेत. खोट्या कागदपत्रांनी, खोट्या साक्षीदारांनी ते कितीही पाप लपवायचा प्रयत्न करतील, पण सत्य उघड झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा खटला केवळ एका गुन्ह्याचा नाही, हा न्याय आणि अन्याय यांच्यातील लढा आहे. त्याच्या शब्दांनी क्षणभर सभागृहात शांतता पसरली. प्रेक्षकांनी एकमेकांकडे नजर टाकली. पत्रकारांचे पेन कागदावर धावू लागले. समरच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास फुलला. तर गणपतने हात जोडून हसत म्हटलं, वाह, काय भाषण दिलंय. अगदी निवडणुकीत उभं राहिलं तरी जिंकतील. समरने त्याच्याकडे रागाने पाहिलं, पण गणपतच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीचं मिश्किल हास्यच होतं. महेंद्र मागे बसून विक्रमकडे झुकला आणि कुजबुजला, पहा, कितीही ओरडू देत, शेवटी न्याय आपल्या पैशावरच फिरतो. विक्रमने कपटी स्मित करत मान हलवली. आणि अशा रीतीने पहिला दिवस सुरू झाला. एका बाजूला पैशाची ताकद, राजकारण आणि खोट्यांचा जाळ, तर दुसऱ्या बाजूला सत्यासाठी उभा ठाकलेला अजय मिश्रा आणि त्याच्या मागे समरचा आत्मविश्वास व गणपतची धाडसी उपस्थिती. न्यायमूर्तीच्या हातोड्याचा आवाज घुमला आणि खटल्याचा औपचारिक पहिला दिवस सुरू झाला. वातावरणात दडपण होतं. प्रेक्षकांच्या डोळ्यात उत्कंठा, पत्रकारांच्या पेनांत अधीरता आणि पक्षकारांच्या मनात एक प्रकारचं अदृश्य रणांगण पेटलेलं. अजय मिश्राने आपल्या टेबलावरील फाईल हळूहळू उघडली. प्रत्येक कागद जणू एका सत्याचा तुकडा होता. त्याने आत्मविश्वासाने उभं राहत न्यायालयासमोर पहिला पुरावा मांडला. माय लॉर्ड, मी न्यायालयासमोर या प्रकरणाशी संबंधित CCTV फुटेज सादर करीत आहे. हा फुटेज घटनेच्या दिवशीचा आहे, ज्यात आरोपी विक्रम ठाकूरचा गाडी तिथल्या परिसरात फिरताना स्पष्ट दिसतो. एकदम गॅलरीमध्ये कुजबूज सुरू झाली. लोकांचे चेहरे बदलले, कारण ठाकूरांच्या वकिलांनी आधीच ठामपणे मांडलेलं होतं की घटनेच्या दिवशी विक्रम माधवपूरमध्ये नव्हताच. फुटेज स्क्रीनवर दाखवलं गेलं. धूसर आकृती, काळी गाडी, नंबर प्लेट आणि त्या गाडीतून उतरलेला विक्रमसारखाच दिसणारा व्यक्ती. अजय मिश्राचा आवाज ठाम होता. हा पुरावा खोट्या बचावाची पहिली वीट कोसळवतो. महेंद्र आणि विक्रमच्या चेहऱ्यावर क्षणभर छटा सरकली, पण लगेचच त्यांच्या वकिलाने म्हणजे रामेश्वर सिंगने स्मित करत उभं राहत तो पुरावा मोडून काढण्याचा डाव टाकला. माय लॉर्ड, तो थोडा नाट्यमय थाटात म्हणाला, फुटेज धूसर आहे, चेहरा नीट दिसत नाही. गाडीचा रंग आणि मॉडेल एकसारखं असलं तरी याचा अर्थ असा होत नाही की ती गाडी आरोपी विक्रम ठाकूरचीच होती. देशभरात शेकडो अशा गाड्या आहेत आणि अशा धूसर फुटेजवरून कोणालाही आरोपी ठरवणं म्हणजे न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणं होईल. त्याने आपली बाजू इतक्या आत्मविश्वासाने मांडली की गॅलरीतील काहींना क्षणभर वाटलं, हो खरंच, पुरावा जरा पातळ आहे. अजय मिश्राने लगेच प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण रामेश्वर सिंगची वाक्चातुर्य आणि कागदपत्रांचा ढीग जणू सत्यावर सावली टाकत होते. न्यायालयात तणाव वाढत होता आणि तेवढ्यात अजय मिश्राने हळूच आपला पुढचा डाव उचलला, गणपतचा. तो पुढे सरकत म्हणाला, माय लॉर्ड, या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मी न्यायालयासमोर आणत आहे. ह्याच्यामुळे सत्य अधिक स्पष्ट होईल. गॅलरीत खळबळ उडाली आणि दार उघडलं. विटनेस बॉक्सकडे चालत आला गणपत गांधी. गांधी टोपी, खादीचा सदरा, पायात साधे चप्पल, पण चेहऱ्यावर मिश्किलतेने झळकणारं हसू. तो तिथे उभा राहिला आणि मोठ्याने म्हणाला, जय हिंद माय लॉर्ड. मी आलो सत्य सांगायला, पण आधी एक विचारू का? इथे चहा मिळतो का? कारण माझं घशातलं सत्य बाहेर यायला आधी थोडं गार पाणी हवं. गॅलरीत हशा पिकला. पत्रकारांचे कॅमेरे क्लिक क्लिक करू लागले. न्यायमूर्तीच्या चेहऱ्यावर कठोरता आली. ऑर्डर. विटनेस कृपया शिस्त पाळा. गणपतने हात जोडले. अहो, शिस्त माझ्या रक्तातच आहे, पण हसणं थोडं अंगातलं आहे, ते काय करू? अजय मिश्राने थोडं पुढे झुकत गंभीर स्वरात गणपतला विचारलं, गणपतजी, न्यायालयाला घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं ते तुम्ही सविस्तर सांगू शकता का? गणपतने आपली गांधी टोपी थोडी सरळ केली. गळ्यातल्या सदऱ्याचे बटण नीट करत विटनेस बॉक्समध्ये उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही मिश्किल हसू होतं, पण आवाज मात्र नेहमीपेक्षा जास्त गंभीर झाला. गणपतने खोकला दाबत आपली गांधी टोपी थोडी सरकवत मान वाकवली. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू होतं,
पण डोळ्यात मात्र घट्ट झालेलं दुःख आणि राग झळकत होता. तो हळूहळू बोलायला लागला. माय लॉर्ड, त्या दिवशी सकाळी मी मुंबईहून माधवपूरला आलो. रेल्वेतला प्रवास फारच थकवणारा होता, म्हणून मी पहिल्यांदा ठरवलं जरा माझं थकलेलं भाडं वसूल करावं. माझा एक देणेकरी आहे, रामशरण गुप्ता नावाचा. त्या माणसाने मला बरेच दिवसांपासून भाडे द्यायचे बाकी ठेवले होते, म्हणून मी थेट त्याच्या घरी गेलो. गॅलरीत काही लोक कुजबुजू लागली. गणपत पुढे म्हणाला, रामशरण घरी भेटला नाही. त्याच्या घरातले लोक म्हणाले तो बाहेर गेला आहे. म्हणून मी विचार केला, चल धाब्यावर जाऊया, तिथं माहिती मिळेल आणि तसंच पोट पण शांत करावं. काय आहे ना माय लॉर्ड, सत्य कितीही मोठं असलं तरी ते रिकाम्या पोटावर सांगता येत नाही. म्हणून मी धाब्यावर पोहोचलो, बसलो आणि जेवायला सुरुवात केली. गणपतने थोडं थांबून खोल श्वास घेतला. त्याचा आवाज आता हळूहळू गंभीर होत चालला होता. मी तिथं माझा थाळीमध्ये भाकरीचा तुकडा तोडत होतो, तोवर अचानक बाहेर गोंधळाचा आवाज आला. लोक घाबरून धावत होते. मी लगेच धावत बाहेर आलो आणि त्या गोंधळाच्या आवाजामागे गेलो. तो थोडा थांबला. गॅलरीत शांतता पसरली. लोकांनी कान टवकारले. अचानक बाहेरून गोंधळाचे आवाज यायला लागले. लोक पळत होते. काहींचे चेहरे घाबरलेले, काहींनी मदतीसाठी ओरडलेलं. माझं मन चुळबुळलं. मी लगेच उठलो आणि त्या गोंधळाच्या दिशेने धाव घेतली. गणपतचे शब्द जणू चित्र रेखाटत होते. कोर्टात बसलेल्यांच्या डोळ्यांसमोर तो क्षण उभा राहत होता. मी जेव्हा घटनेच्या स्थळी पोहोचलो तेव्हा एक भयंकर दृश्य माझ्या डोळ्यांसमोर होतं. तिथे विक्रम ठाकूर उभा होता. माय लॉर्ड, मी त्याला व्यवस्थित पाहिलं होतं. त्याचा चेहरा साफ दिसत होता आणि त्याच्या हातात धारदार चाकू चमकत होता. महेंद्र आणि विक्रमच्या चेहऱ्यावर रंग उडाले. गॅलरीत कुजबूज सुरू झाली. गणपतचा आवाज धरधरत पण ठाम झाला. मी पाहिलं तो आधी त्या गरीब मुलीला, अमिषाला ओढून जमिनीवर फेकतो. तिच्या कपड्यांना फाडतो. तिच्या किंकाळ्या अजूनही माझ्या कानात घुमतायत. ती दया मागत होती, पण विक्रमच्या डोळ्यात दया नव्हती, फक्त क्रूरता होती. गणपतनं डोकं खाली झुकवलं. जणू त्या दृश्याने तो पुन्हा हादरून गेला होता. संपूर्ण न्यायालयात मृत्यू सन्नाटा पसरला. थोडा वेळ शांत राहून तो पुढे म्हणाला, आणि मग विक्रमने अचानक हातातला चाकू उगारला आणि अमिषाच्या छातीत भोसकला. एकदा नाही, दोनदा नाही, वारंवार. ती तडफडत होती माय लॉर्ड, पण कुणी मदत करू शकलं नाही. क्षणात तिचा प्राण निघून गेला. गॅलरीत काहींचे डोळे पाणावले. गणपतने आता बोट थेट विक्रमकडे दाखवलं आणि एवढ्यावर विक्रम ठाकूर थांबला नाही. तिथेच सब इन्स्पेक्टर पवनला जीपच्या लोखंडी फ्रेमला घट्ट बांधून ठेवले होते. ह्या विक्रमने तोच रक्ताने माखलेला चाकू उचलला आणि त्या पवनच्या पोटात खुपसला. एक वार करून न थांबता तो पवनवर वार करतच राहिला आणि शेवटी बिचाऱ्या त्या पवनचा जीव निघून गेला. मी स्वतः माझ्या डोळ्यांनीच सगळं पाहिलं आहे. कोर्टात खळबळ उडाली. काहींनी श्वास रोखून घेतला. पत्रकारांचे कॅमेरे चमकले. गणपतच्या चेहऱ्यावर आता मिश्किलतेचा थांग नव्हता. तो रागाने, संतापाने पेटलेला दिसत होता. माय लॉर्ड, त्या रात्री मी देवाच्या शपथ पाहिलं, हा विक्रम ठाकूरच त्या दोघांच्या हत्येमागे आहे. मी पळून गेलो असतो तर, मी घाबरलो असतो तर, पण माझा जीव गेला तरी मी सत्य लपवणार नव्हतो. आज मी इथे उभा आहे कारण त्या मुलीचा आणि त्या इन्स्पेक्टरचा जीव व्यर्थ जाऊ नये. त्याचे शब्द जणू हातोड्यासारखे कोर्टात आदळले. अजय मिश्राचा चेहरा समाधानाने उजळला होता. महेंद्र व विक्रम तावातावाने आपापल्या वकिलाकडे पाहत होते. गॅलरीतील लोकांच्या मनात एकच विचार ठसला, सत्य बोलणारं तोंड कितीही साधं का असेना, ते साम्राज्य हलवू शकतं. गणपतची जिवंत आणि अंगावर काटा आणणारी साक्ष संपल्यानंतर न्यायालयात काही क्षण मृत्यूसमान शांतता पसरली. न्यायमूर्तींनी थोडा वेळ गंभीरपणे कागद चाळला आणि मग नजरेने विक्रम ठाकूरच्या वकिलाकडे, रामेश्वर सिंहाकडे पाहिले. त्यांनी शांत पण अधिकाराने विचारले, ॲडव्होकेट रामेश्वर, तुम्हाला या साक्षीदाराला काही विचारायचं आहे का? कोर्टातील लोकांचे डोळे ताबडतोब वकिलाकडे वळले. सर्वांनाच उत्सुकता होती की ठाकूरांच्या बाजूचा हा धारदार वकील आता गणपतची कोंडी कशी करणार. पण रामेश्वर सिंग आपल्या खुर्चीवरून निवांत उठला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं. जणू गणपतच्या साक्षीने त्याला काहीच फरक पडला नाही. आपल्या झम्याचा कॉलर सरसावत तो म्हणाला, माय लॉर्ड, हा साक्षीदार उद्या माझ्या उलट तपासणीला सामोरा जाईल. त्याचे प्रत्येक शब्द मी तपासून पाहीन. पण आत्ता मला न्यायालयाची परवानगी हवी आहे की मी माझे पुरावे आणि माझे साक्षीदार हजर करू शकू. न्यायमूर्तींनी मान हलवली. हो, तुम्ही तुमचे पुरावे सादर करू शकता.
आणि मग जणू एखादा जादूगार आपल्या टोपीतून पत्ते बाहेर काढतो तसा रामेश्वर सिंगने एकामागोमाग एक दस्तऐवज न्यायालयाच्या टेबलावर ठेवायला सुरुवात केली. तो म्हणाला, माय लॉर्ड, आजवर ज्याची प्रतिमा एका गुन्हेगारासारखी दाखवली गेली तो विक्रम ठाकूर घटनेच्या दिवशी माधवपूरमध्ये नव्हताच. आमच्याकडे ठोस पुरावे आहेत की तो बुऱ्हाणपूर शहरात होता, जे माधवपूरपासून तब्बल 500 किमी दूर आहे. न्यायालयात एकदम कुजबूज पसरली. समरने डोळे बारीक करून लक्ष केंद्रित केले. सरकारी वकील अजय मिश्रा आपल्या जागेवर अस्वस्थ होऊन बसला. रामेश्वरने पहिला पुरावा दाखवला. हे बुऱ्हाणपूरच्या हॉटेल नीलम पॅलेसचे रजिस्टर आहे. यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की विक्रम ठाकूर त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथेच होता. त्याची सही, रूम नंबर सगळं नोंदीत आहे. त्याने कागद उघडून दाखवला, ज्यात विक्रम ठाकूरचे नाव व सही झळकत होती. नंतर त्याने दुसरा कागद सादर केला. ही आहे मोबाईल लोकेशन रिपोर्ट. यात दाखवलंय की विक्रमचा फोन त्या दिवशी सतत बुऱ्हाणपूरमध्ये लोकेट झाला आहे. त्याचा फोन माधवपूरच्या टॉवरवर आलाच नाही. न्यायमूर्तींनी अहवाल नीट पाहिला. कोर्टातील लोक गोंधळले. काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हे होती, तर काहींनी कुजबूज सुरू केली. हे खरं असेल तर गणपतचं म्हणणं कसं खरं असू शकतं? पण रामेश्वर इथेच थांबला नाही. त्याने आणखी 2 पुरुषांना न्यायालयात उभं राहायला सांगितलं. हे आहेत विक्रम ठाकूरसोबत त्या दिवशी उपस्थित असलेले 2 प्रतिष्ठित व्यापारी, अरुण अग्रवाल आणि कमलेश पटेल. हे दोघे शपथ घेऊन सांगतील की विक्रम त्यांच्यासोबत संपूर्ण दिवस बुऱ्हाणपूरमध्ये व्यस्त होता. त्यांनी हॉटेलमध्ये मीटिंग घेतली, जेवण केले आणि संध्याकाळपर्यंत एकत्र होते. ते दोघे पुढे आले, शपथ घेऊन उभे राहिले आणि एकसुरात म्हणाले, हो माय लॉर्ड, आम्ही विक्रम ठाकूरसोबत संपूर्ण दिवस होतो. तो माधवपूरला मुळीच आला नव्हता. कोर्टातील वातावरण एका क्षणात बदललं. लोकांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं. गणपतने भुवया उंचावल्या, जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. समरच्या कपाळावर आठ्या पडल्या. अजय मिश्रा खुर्चीच्या हातावर जोरात पकड घेत म्हणाला, हे सगळे बनावट आहे. पण रामेश्वर सिंग आधीच स्मित करत म्हणाला, माय लॉर्ड, हे पुरावे ठोस आहेत. खोट्या कहाण्या सांगून कुणाला फसवता येईल, पण पुराव्यांना नाही. आज न्यायालयासमोर स्पष्ट आहे, विक्रम ठाकूर या गुन्ह्याच्या दिवशी माधवपूरमध्ये नव्हता आणि जर तोच इथे नव्हता तर खून करणं त्याच्यासाठी शक्यच नाही. त्याचा आवाज न्यायालयात घुमला. न्यायमूर्तींनी शांततेचा आदेश दिला. गॅवलचा आवाज दणाणून पडला, शांतता राखा, कोर्टात शिस्त पाळा. त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा गणपतवर खेळल्या होत्या, कारण उद्या त्याची उलट तपासणी होणार होती. आणि सर्वांनाच कळत होतं, रामेश्वर सिंगने आज आपले खेळाचे पत्ते उघडले आहेत. आता खरी लढाई उद्या होणार होती. त्या दिवशीचा न्यायालयीन गोंधळ, खोटे पुरावे आणि गहजब पाहून शेवटी न्यायमूर्तींनी हात उंचावला आणि गंभीर स्वरात जाहीर केलं, ही सुनावणी आजसाठी तहकूब करण्यात येते. पुढील कार्यवाही उद्या सकाळी 10 वाजता होईल. गॅवलचा आवाज घुमताच लोक आपापल्या जागांवरून उठू लागले. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. काही जणांना वाटत होतं विक्रम ठाकूर निर्दोष सुटणार, तर काही जण अजूनही गणपतच्या साक्षीवर विश्वास ठेवून होते. समर शांत चेहऱ्याने कोर्टातून बाहेर आला, पण त्याच्या डोळ्यात चिंता दाटली होती. त्याच्या मागे गणपत अगदी मिरवत चालला होता, जणू स्वतःला मोठा हिरो समजत होता. दोघेही कारमध्ये बसून बंगल्यावर परत आले. बंगल्याच्या आतल्या ड्रॉइंग रूममध्ये येताच गणपतने थेट खुर्चीत आपली पाठ टेकवली, गमछा खांद्यावर फेकला आणि पाय टेबलावर ठेवले. त्याने तोंडातल्या तोंडात हसत समरकडे पाहिलं आणि म्हणाला, समर भाऊ, ठरल्याप्रमाणे मी साक्ष दिली. एकदम भारी एंट्री घेतली कोर्टात. सगळ्यांचे तोंड बंद झाले बघ. आता माझं काम संपलं तर माझे राहिलेले 25 लाख काढा. समरने शांतपणे सिगारेट पेटवली, धूर हवेत सोडला आणि थोड्या थंड सुरात म्हणाला, गणपत, अजून काम संपलेलं नाही. तुला माहीतच आहे उलट तपासणी बाकी आहे. उद्या रमेश्वर सिंग तुला वेडं करून सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तू उद्या घाबरलास, गोंधळलास किंवा काहीतरी चूक बोललास तर आजची तुझी सगळी साक्ष पाण्यात जाईल. त्यामुळे पैसे आत्ता मिळणार नाहीत. उद्या सगळं नीट पार पडलं की मग बाकीचे 25 लाख तुझ्या हातात येतील. गणपतच्या चेहऱ्यावरचे हसू एका क्षणात गायब झालं. त्याने खुर्चीतून पाय जोरात आपटले आणि डोळे लाल करून म्हणाला, काय समर भाऊ, असा सौदा केला नव्हता आपण. माझं काम झालंय. मी जेवढं बोलायचं होतं ते बोलून आलो. आता कोर्टात उद्या ते काय विचारतील त्याला मी जबाबदार नाही. माझ्या तोंडून हवी ती गोष्ट तुम्ही आधीच काढून घेतली. आता पैसे द्या, नाहीतर. समरने भुवया उंचावल्या. त्याचा आवाज आता कठोर झाला. नाहीतर काय गणपत, धमक्या देतोयस का मला? गणपत उभा राहिला, गमछा घट्ट हातात वळला. धमक्यालाही देत, पण आपलं बोलणं पाळलं नाही तर मी कोणाचा गुलाम नाही. पैशांशी खेळलं तर मी कोर्टात जाऊन दुसऱ्या दिवशीचं सगळं उलट बोलून दाखवेन. मग बघा तुमचा विक्रम ठाकूर कसला निर्दोष ठरतो ते. हवेतला ताण वाढला. दोघेही एकमेकांकडे तिरक्या नजरेने पाहत उभे राहिले. समरच्या डोळ्यात आता एक थंड चपळपणा दिसत होता. त्याने हळूवार सिगारेटचा शेवटचा कश घेतला, ती आश्ट्रेमध्ये विझवली आणि संथपणे म्हणाला, गणपत,
तू विसरलास बहुतेक, पैसे देणारा मी आहे आणि पैसा वाचून तू काहीच नाहीस. जर उद्या उलट बोलायची चूक केलीस तर कोर्टातून बाहेर पडायला देखील तुझ्या पायाला जमीन मिळणार नाही. गणपतचा चेहरा थोडा पांढरट झाला, पण तरीही त्याने खोटं धैर्य दाखवत गमछा खांद्यावर झोकला आणि म्हणाला, ठीक आहे समर भाऊ, उद्या बघू काय होतं ते. ड्रॉइंग रूममधलं वातावरण क्षणभर धडधडू लागलं. पैशाच्या लोभाने आणि भीतीच्या सावलीने त्यांच्या नात्याची भेग आता उघड दिसायला लागली होती. समर आणि गणपतचं वाद वाढत असतानाच बाहेर बंगल्याच्या गेटवर गाड्यांचे दिवे चमकले. काळ्या स्कॉर्पिओ आणि काही बाईक्स थेट आवारात घुसल्या. 10 बंडखोरासारखे लोक हातात लोखंडी लॉड, दांडके, साखळदंड घेऊन आत शिरले. त्यांचा चेहरा थोडा झाकलेला होता, पण त्यांची चाल आणि त्यांचा राग ओळखायला अवघड नव्हतं. हे सगळे विक्रम ठाकूरचे माणसं होती. ड्रॉइंग रूमच्या मोठ्या काचेच्या खिडकीतून गणपतने ते पाहिलं आणि गळ्याला कोरडं पडली. अरे रे समर भाऊ, ठाकूरचे गुंड आलेत, आपण संपलो. पळून जाण्यासाठी गणपत मागच्या दरवाजाकडे वळला, पण समर मात्र निर्धास्त उभा राहिला, डोळ्यात निखारे आणि चेहऱ्यावर थंड आत्मविश्वास. दरवाजा तोडून आत आलेले 10 जण भुकेल्या लांडग्यांसारखे सरसावले. एकाने आरोळी दिली, गणपतला उचलून टाका, समरला ठेवून काढा, ठाकूर साहेबांना कोर्टात गद्दार नकोय. क्षणभरात दांडके हवेत फिरू लागले. फर्निचर मोडायला लागलं. काचेचे ग्लास तुकडे तुकडे झाले. पण पुढच्या क्षणात समर विजेसारखा झेपावला. एका गुंडाच्या पोटात गुडघा मारून त्याला जमिनीवर पाडलं. दुसऱ्याच्या हातातून लोखंडी रॉड हिसकावून ती थेट त्याच्या पाठीवर आदळली. त्याचा गर्जणारा आवाज घरभर घुमला. गणपत एखाद्या कोपऱ्यात लपून बसला होता, डोळ्यात भीती. समोर 10 माणसं होती, तरी समर जळू एकटाच 10 लोकांच्या बरोबरीचा होता. त्याचे प्रत्येक पंच, प्रत्येक लाथ प्राणघातक होते. 2 माणसांचे नाक तुटले, एकाच्या डोक्यावर खुर्ची आदळली, बाकीचे धडपडून जमिनीवर पडले. फक्त 5 मिनिटात सर्व गुंड अधमरणे होऊन जमिनीवर लोळत होते. काही जण कराहत पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. समरच्या श्वासांचा जोर वाढला होता, पण त्याच्या डोळ्यात अजूनही ज्वाला धडधडत होती. त्याने खिडकीकडे बोट दाखवत ओरडलं, जा जा, सांगून टाका तुमच्या ठाकूर साहेबांना, समरला घाबरवणं म्हणजे वादळाला हाताने थोपवणं. इथं कोणीही गणपतच्या तोंडाला कुलूप लावू शकत नाही. गुंड धडपडत आपापली हाडं सांभाळत बाहेर पळाले. संपूर्ण खोली धुळीने भरली होती. मुडकी टेबलं, खुर्च्या, तुटलेल्या काचेचे तुकडे जमिनीवर विखुरले होते आणि त्या गोंधळाच्या उत्तरभागी गणपत थरथाडत उभा होता. त्याने घाबरून समरकडे पाहिलं आणि हात जोडले. समर भाऊ, प्लीज मला यात गुंतवू नका, मी जीवाला घाबरलोय. माझं काम झालं, मी कोर्टात सांगून आलोय. आता माझे 25 लाख द्या प्लीज, आत्ता लगेच. त्याचा आवाज इतका थरथरत होता की जणू त्याच्या जीवाचं मोल असतो त्या पैशात मोजत होता. समरच्या कपाळावरच्या शिरा फुगल्या. तो गणपतच्या अंगावर झेपावणार इतक्यात त्याला लक्षात आलं, दाराजवळ अजून 2 गुंड पडलेले आहेत आणि त्यांनी हे सगळं ऐकलं आहे. गणपतची पैशावरची तडजोड, त्याचं लोभाने आणि भीतीने भरलेलं सत्य हे थेट ठाकूरपर्यंत पोहोचणार होतं. त्या क्षणी समरला जाणवलं, आता हा खेळ केवळ कोर्टाचा राहिला नाही. ठाकूरच्या कानावर जर हे सगळं गेलं तर गणपतचं आयुष्य क्षणात संपेल आणि त्याचा केससुद्धा धोक्यात येईल. रात्र गडद होत चालली होती. माधोपूरच्या बाहेरच्या बाजूला महेंद्र ठाकूरच्या आलिशान बंगल्यावर त्या जखमी 10 गुंडांच्या गाड्या पोहोचल्या. बंगल्याच्या गेटावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी ते दृश्य पाहताच घाबरून गेले. कुणाचं डोकं फुटलेलं, कुणाचे दात तुटलेले, कुणी हाताला पट्टी बांधून कराहत होता. गाड्या थेट अंगणात थांबल्या आणि सगळे अधमरण अवस्थेत खाली उतरले. बंगल्याच्या व्हरांड्यात बसलेले महेंद्र ठाकूर आणि विक्रम ठाकूर हे पाहून एकदम उठून उभे राहिले. विक्रमच्या डोळ्यात चीड पेटली. हे कसल्या अवस्थेत आलात रे तुम्ही? 10 माणसं होतात आणि समोर फक्त समर, तरी त्याने असा चोप दिला. कसले बेकार हात सगळे. महेंद्र ठाकूरनंही तोंड वाकडं करत एकाला लाथ मारली. मला अपमान सहन होत नाही. माधवपूरमध्ये ठाकूरचं नाव ऐकून लोक थरथर कापतात आणि तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी जाऊन धूळ खात परत आलात. लाज वाटली पाहिजे. गुंडांनी नजर खाली घालून धडधडणाऱ्या आवाजात घडलेलं सांगितलं. समरने त्यांना कसा फाडून काढला. त्याच्या प्रचंड ताकदीसमोर ते सारे कसे मुंग्या माशीप्रमाणे पिसले गेले. विक्रमचा चेहरा लालभडक झाला होता. तो ओरडणार इतक्यात एक गुंड थरथरत म्हणाला, साहेब, अजून एक बातमी आहे. विक्रमने डोळे अरुंद करत विचारलं, काय? तो गुंड घोटभर लाळ गिळून म्हणाला, गणपत, तो पैशासाठी साक्ष देतोय. समरने त्याला आधीच पैसे दिलेत. अजून 25 लाख बाकी आहेत म्हणतोय. आम्ही आपल्या कानावर हे टाकायला चालू आहे साहेब. क्षणभर खोलीत शांतता पसरली. महेंद्र आणि विक्रम दोघांच्या चेहऱ्यावर आधी रागाचा ज्वालामुखी होता,
पण हळूहळू त्यांच्या ओठांवर स्मितरेषा उमटू लागल्या. विक्रमचा चेहरा खुलला आणि त्याच्या डोळ्यात शंकेऐवजी आता विजयाची चमक आली. म्हणजे हा गणपत फक्त भाडेतरू साक्षीदार आहे, पैशाने विकला गेलेला. विक्रम हसत म्हणाला. महेंद्रने हातातली सिगार पेटवत खुर्चीत रेलून बसत उत्तर दिलं. समरला वाटलं त्याने साक्षीदार विकत घेतला म्हणजे सगळं संपलं. पण उद्या कोर्टात रामेश्वर हा गणपतचं कपाळ फोडून टाकेल. त्याला एवढं रडवेल की त्याला दिलेली साक्षच पाण्यात जाईल. इतक्यात बाजूच्या टेबलावर बसलेला वकील रामेश्वर सिंग हळूहळू उठला. त्याच्या डोळ्यात विजयी चमक होती. तो विक्रम आणि महेंद्रकडे बघत आत्मविश्वासाने म्हणाला, हे माझ्या हाती सोनं लागलंय ठाकूर साहेब. उद्या मी त्या गणपतची अशी कोंडी करेन की तो स्वतः मान्य करेल की त्याने खोटं बोललं आणि पैशासाठी विकला गेला. त्याला एक एक प्रश्न विचारून चिरडून टाकेन. समोर संपूर्ण कोर्ट बसलेला असेल, लोकांची गर्दी असेल आणि ते बघतील की विक्रम ठाकूर निरपराधी आहे. रामेश्वरच्या ओठांवर एक थंड हसू उमटलं. गणपत फक्त एक प्यादा आहे आणि प्यादे नेहमी बळी दिले जातात. उद्या तो कोर्टातच संपेल, शब्दांनी. आणि समर, तो असहाय्य उभा राहील. महेंद्र आणि विक्रम एकमेकांकडे पाहून जोरात हसले. त्यांच्या हास्यात आत्मविश्वास होता, सूड होता आणि एका नव्या खेळीच्या विजय गर्जना दडली होती. त्या रात्री बंगल्यावरच्या आकाशात काळे ढगांचा पसारा होता. जणू उद्या न्यायालयात येणाऱ्या वादळाची चाहूलच त्या ढगांतून लागत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी माधवपूर न्यायालय पुन्हा एकदा खचाखच भरलेलं होतं. लोकांची गर्दी कालपेक्षा दुप्पट जमली होती. सर्वांना माहिती होतं की आजचा दिवस काहीसा वेगळा ठरणार आहे. न्यायालयात तणावाचा दाट धूर पसरला होता. आजही अनिता कोर्टात हजर होती. आज तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. गेल्या काही दिवसात तिच्या मनात समरविषयी प्रेमभावना तयार झाली होती आणि कसेही करून समरने ही केस जिंकावी असे तिला मनापासून वाटत होते. न्यायमूर्ती साहेब आपल्या खुर्चीवर स्थिर बसले. केस क्रमांक 451-22 राज्य विरुद्ध विक्रम ठाकूर असा हाकारा लागला आणि कोर्टरूममधलं वातावरण आणखीनच जड झालं. रामेश्वर सिंगने आपल्या खास तवाळ स्मितासह उठून न्यायालयाकडे पाहिलं. माय लॉर्ड, आज मी कालचा साक्षीदार गणपत याची उलट तपासणी करू इच्छितो. न्यायमूर्तींनी मान डोलावली. गणपतला पुन्हा विटनेस बॉक्समध्ये बोलावण्यात आलं. गणपत एक हात खांद्यावर ठेवून चेहऱ्यावर थोडं कष्टाचं, थोडं बिनधास्त हास्य घेऊन आत आला. गर्दीत कुजबूज पसरली. काहींनी त्याला पाहून हसत मान हलवली तर काहींनी हा कसला माणूस असा प्रश्न डोळ्यांनी विचारला. रामेश्वरने सुरुवात साध्या प्रश्नांनी केली. तर गणपतजी, तुम्ही कुठे राहता? गणपतने लगेच छाती फुगवत उत्तर दिलं. साहेब, मी मुंबईतल्या एका चाळीत राहतो. माझं जीवन साधं आहे. आमच्याकडे 2 खोल्या आहेत. त्यातली एक मी एका नाटक कंपनीला भाड्याने दिली होती, पण त्यांनी भाडं दिलंच नाही. त्यामुळे राग आला. मग मी तसाच माधवपूरला निघालो. रामेश्वर हळूहळू डोकं हलवू लागला. जणू सगळं नीट ऐकतोय. म्हणजे तुम्ही म्हणता भाडं न दिल्यामुळे तुम्ही इथं आलात आणि तुम्ही घटनेच्या दिवशी प्रत्यक्ष तिथे उपस्थित होता? गणपतने आत्मविश्वासाने हात वर करत सांगितलं. हो, काल मी सांगितलं तसं मी तेथेच होतो. मी सगळे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. हे डोळे कधीच खोटं बोलत नाहीत साहेब. त्याच्या या नाटकी बोलण्यावर कोर्टात एक हलकंसं हसू उमटलं, पण रामेश्वर हसला नाही. त्याच्या चेहऱ्यावर आता शिकार पकडायला सज्ज वाघासारखी एकाग्रता दिसत होती. तो थोडं पुढे झुकला आणि शांत आवाजात विचारलं, गणपतजी, तुम्ही जेव्हा घटनेनंतर मुंबईला परतलात ते का? गणपतने एकदम चेहरा गंभीर केला. मी घाबरलो होतो साहेब. एवढं मोठं प्रकरण, खून आणि त्यात माझं नाव आलं तर? म्हणून मी परत मुंबईत गेलो. मला असं वाटलं की मी इथून पळालो तर सुरक्षित राहीन. काय? रामेश्वरने ताबडतोब पुढचा प्रश्न झाडला. पण तुम्ही पुन्हा परत आलात? गणपतने समोरच्या बाकावर बसलेल्या समरकडे नजर टाकली, जणू त्याच्याकडून बळ घेत होता. समर साहेब स्वतः मुंबईला आले. त्यांनी मला समजावलं. त्यांच्या बायकोचा आणि सहकारी पवन शर्मा यांचा खून झालाय आणि त्या खुनाला न्याय मिळवायचाय. मी म्हणालो, ठीक आहे, मी परत येतो. खरं सांगायचं तर समर साहेबांच्या आग्रहामुळेच मी इथे आलोय. रामेश्वर मात्र शांत उभा राहून गणपतच्या प्रत्येक शब्दाकडे बारीक लक्ष देत होता. त्याच्या डोळ्यात आता एक वेगळाच तेज दिसू लागलं. त्याला जाणवलं होतं की गणपतच्या बोलण्यात स्वतःच्या अडचणींपेक्षा समरचा प्रभाव अधिक जाणवतोय आणि हाच मुद्दा त्याने कोर्टात वापरायचा होता. न्यायमूर्तींनी हातोडा आपटत शिस्त प्रस्थापित केली. रामेश्वर हळूच हसला आणि खुर्चींकडे परत वळला. माय लॉर्ड, मला अजून काही विचारायचंय, पण ते पुढे. गणपत विटनेस बॉक्समध्ये उभा राहून घाम पुसत होता. त्याला वाटलं होतं की तो सहज निभावून नेईल, पण रामेश्वरच्या प्रश्नात दडलेली धार त्याला आता जाणवायला लागली होती. रामेश्वर सिंगने आपल्या कोटाच्या खिशातून रुमाल बाहेर काढून हळूवारपणे कपाळ पुसले. कोर्टरूममध्ये शांतता होती. प्रत्येक जण श्वास रोखून बघत होता. त्याच्या डोळ्यात शिकार गाठल्यासारखं एक चमकणारं समाधान दिसत होतं. तो परत विटनेस बॉक्सकडे वळला.
गणपतजी, तुम्ही सांगितलं की तुम्ही मुंबईहून इकडे आलात फक्त एवढ्याशा 6 महिन्याच्या भाड्याच्या वादावरून. गणपत थोडा बुचकळ्यात पडला. त्याने केसरी पगडीच्या टोकाशी हात घासत उत्तर दिलं, हो साहेब, तसंच आहे. त्या लोकांनी भाडं दिलं नाही म्हणून मला राग आला. मी इकडे आलो, मोठं काही नाही. रामेश्वर हसला नाही, पण त्याचा आवाज आणखी गंभीर झाला. गणपतजी, खरं सांगा, तुमची आर्थिक स्थिती काय आहे? मुंबईत तुम्ही आरामात आहात का, की काही अडचणी आहेत? गणपतने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचा आत्मविश्वास हळूहळू वितळू लागला. साहेब, खरं सांगायचं तर माझी आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. मला स्थिर कामधंदा नाही. मी कधीकधी लहान-सहान कामं करतो. थोडं कर्जही आहे माझ्यावर. कोर्टात बसलेल्या लोकांच्या डोळ्यात वेगळं कुतूहल उमटलं. हा माणूस खरंच गरीब दिसतो, काही जणांनी मनात म्हटलं. रामेश्वरने आता आपली चाल टाकली. त्याचा स्वर एका क्षणात चढला. मग मला सांगा गणपतजी, जेव्हा तुमच्याकडे काम नाही, कर्ज आहे आणि घर चालवणं अवघड झालं आहे, तेव्हा अचानक तुम्हाला माधवपूरपर्यंत येण्याची प्रेरणा कुठून मिळाली? फक्त एका खुनाला न्याय द्यायचा म्हणून? गणपतच्या चेहऱ्यावर घामाच्या धारांनी उघडायला सुरुवात केली. तो घाबरून इकडे तिकडे पाहू लागला. त्याने डोळे थोडे बारीक करत समरकडे पाहिलं, जणू काही त्याच्याकडून आधार शोधत होता. मी खरंच न्यायासाठी आलो. मला पैशाची गरज असली तरी मी काही पैशासाठी आलो नाही. रामेश्वरने त्याला वाकून नीट पाहिलं. खरंच? तर मग तुम्हाला इथे न्यायालयात उभं राहून शपथ घेऊन सांगावं लागतं की पोलीस अधिकारी समर सिंग यांनी तुम्हाला साक्ष देण्यासाठी एक पैसाही दिला नाही, असं तुम्ही शपथेवर सांगू शकता का? गणपतचा घसा कोरडा पडला. त्याने पाणी मागितलं. कोर्टात हळूच कुजबूज सुरू झाली. बघा, आता अडकतोय हा, कोणी म्हणालं. पाणी पिऊन गणपतने थरथरणाऱ्या आवाजात उत्तर दिलं, नाही साहेब, मी काही पैसे घेतले नाहीत. मी इथे फक्त समर साहेबांना न्याय मिळावा म्हणून आलो आहे. पण त्याच्या आवाजातली कापरे, त्याच्या चेहऱ्यावरचं घामाचं थेंब आणि डोळ्यांमधलं भीतीचं सावट सगळ्यांना जाणवत होतं. रामेश्वरने हळूच स्मित केलं. तो खुर्चीकडे परत फिरत असतानाच गर्दीतून 1-2 हशी ऐकू आले. गणपतने जरी मी पैसे घेतले नाही असं सांगितलं होतं, तरी कोर्टातल्या लोकांच्या मनात शंकेचं बीज रोवलं गेलं होतं. रामेश्वर सिंगने आपली चष्म्याची काडी नीट केली आणि न्यायमूर्तीकडे वळून गंभीर स्वरात म्हणाला, माय लॉर्ड, आता मी सरकारी साक्षीदार नव्हे, थेट या प्रकरणाचा तपास अधिकारी समर प्रताप सिंग याला साक्ष परीक्षेसाठी बोलावतो. कोर्टात एक हलकीशी हालचाल झाली. लोकांच्या नजरा समरकडे खेळल्या. त्याच्या उंच बांध्यामध्ये, टोकदार मिशांमध्ये आणि डोळ्यांतील चमकदार रागामध्ये एक विलक्षण आत्मविश्वास होता. तो उभा राहिला आणि पुढे जात विटनेस बॉक्समध्ये सरळ उभा राहिला. त्याच्या खांद्यावरचं प्रत्येक पाऊल एखाद्या सैनिकाच्या रणांगणातील चालल्यासारखं भासत होतं. रामेश्वर त्याच्यासमोर गेला. आवाज थंडगार आणि काटेरी, समर प्रताप सिंग, तुम्ही माधवपूर पोलीस ठाण्यात अतिरिक्त अधीक्षक आहात, बरोबर? हो. समरचा आवाज ठाम आणि अढळ. ठीक आहे, मग सांगा, घटनेच्या दिवशी तुम्ही कुठे होता? समरने क्षणभर न्यायाधीशांकडे पाहिलं, मग थेट उत्तर दिलं, त्या दिवशी मी माधवपूरमध्ये नव्हतो. मला एका महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीला बोलावलं होतं. सकाळी मी ट्रेनने निघालो आणि दिवसभर मी दिल्लीतील विभागीय बैठकीत उपस्थित होतो. रामेश्वरने कपाळावर आठ्या टाकल्या. म्हणजे तुम्ही स्वतः त्या घटनेच्या वेळी उपस्थित नव्हता. तुम्हाला ही माहिती कशी मिळाली? समरचा आवाज किंचित भारावला. माझे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी मला फोन करून सांगितलं की माझ्या अनुपस्थितीत माझ्या घरी माझी पत्नी अमिषा हिची आणि माझ्या सहकारी पवन शर्मा याची निर्दय हत्या करण्यात आली आहे. कोर्टात एक दचकलेली कुजबूज पसरली. समरच्या डाळ्यात क्षणभर दुःखाची सावली उमटली, पण तो लगेच स्वतःला सावरला. रामेश्वर पुन्हा पुढे झाला. त्याचा आवाज अजून धारधार झाला. मग तुम्ही लगेच माधवपूरला परत आलात? हो. समरचा स्वर लोखंडी होता. मी तातडीने दिल्लीहून माधवपूरला परतलो. जेव्हा मी पोहोचलो तेव्हा घटनास्थळ उद्ध्वस्त अवस्थेत होतं. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. मला माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की विक्रम ठाकूरने हे हत्याकांड केलं आहे आणि ह्या घटनेचा एकमेव साक्षीदार गणपत मोरे हा गायब झाला आहे. रामेश्वरने भुवई उंचावली. नव्हता? कुठे गेला होता तो? समरने सरळपणे सांगितलं, तो घाबरून मुंबईला निघून गेला होता. घटनास्थळावर असतानाही पोलिसांना न सांगता तो थेट परत आपल्या चाळीत पळून गेला. मी नंतर स्वतः मुंबईला गेलो आणि त्याला समजावलं, त्याला सोबत आणलं. मी त्याला सांगितलं की ही फक्त माझी लढाई नाही, ही माझ्या पत्नी आणि सहकार्याच्या रक्ताचा न्याय मिळवण्याची लढाई आहे. गणपत विटनेस बॉक्सच्या दुसऱ्या बाजूला अस्वस्थपणे हालचाल करू लागला. त्याच्या डोळ्यांतलं भित्र सावट सगळ्यांना दिसत होतं. अनिताच्या चेहऱ्यावरच्या तणावाची जागा भीतीमध्ये परिवर्तित झाली होती. गणपतने साक्ष देण्यासाठी 50 लाख रुपये मागितले आहेत हे तिला माहीत होते आणि ह्या मुद्द्याचा वापर बचाव पक्ष करणार हे स्पष्ट होते. रामेश्वरने त्या क्षणाचा वापर करत एक तीक्ष्ण प्रश्न फेकला. म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं समर प्रताप सिंग, तुम्ही स्वतः गणपतला मुंबईहून इथे आणलात, बरोबर? हो, समरने उत्तर दिलं.
कारण मला माहीत आहे तो साक्षीदार आहे. त्याने त्या रक्तरंजित घटनेचं सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि मी काहीही करून त्याचं सत्य या न्यायालयासमोर यावं यासाठी त्याला परत आणलं.